काल मी जो बोललो ती रसमलाई आली होती, तो सांगतोय की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाहीये. आणि फडणवीस म्हणतात नाही, तो असं काही बोललाच नाही. मला असं वाटायचं की फडणवीसांना इंग्रजी कळतं. लावर आंतरराष्ट्रीय शहर आहे, महाराष्ट्राचा नाही असं बिलकुल नाही म्हटलं. बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी. त्याचं वाक्य नाही तसा त्याचा अर्थच आहे. सोकियांचेच फक्त घात करायचे त्यांना. आमचीच लोक आमची वाट लावतायत, आमचीच लोक आमच्या महाराष्ट्राची वाट लावतायत. काल मी त्या गौतम अदानीचं प्रकरण काढलं, काय मिरच्या झोमल्या. ते जे फोटो दाखवतात कधी 2-3 वर्षापूर्वीचा काहीतरी फोटो दाखवतायत, तो जेव्हा घरी आले होते. आता घरी आल्यावरती काय हाकलून देऊ? ज्या वेळेला या महाराष्ट्रावरती संकट येईल, ज्या वेळेला या मुंबई ठाणा आमच्या शहरांवरती संकट येईल, राज ठाकरे दोस्ती बिस्ती बघणार नाही कुठे. महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई, मुंबई विमानतळावरती जेव्हा गौतम अडानीने विमानतळ ताब्यात घेतलं, ते ताब्यात घेतल्यानंतर तुम्हाला काय सांगायचं होतं आम्हाला, ज्याच्यातनं ही कृती केली बघा. मुंबई विमानतळावरती गरबा केला. तुमची ओळख पुसून टाकायची. मुंबई तुमची नाहीये. गणपतीमध्ये ढोल लेझिम वाजवलेत का? आणि जर वाजवायचे असतील तर फक्त ढोल लेझिमच वाजले पाहिजेत मुंबई विमानतळावरती, बाकी काही नाही. ही मुंबई आहे, ही मराठी माणसाची आहे. हा महाराष्ट्र, हे ठाणं हे मराठी माणसाचं आहे. जर दुबार मतदार वगैरे करायला कोणी आले, तिथेच कान फडवायचे, तिथेच ठोकायचे, तिथेच मारायचे. ही शहर वाचवा, एवढंच फक्त आपल्याला सर्वांना आवाहन करीन आणि आपली सर्वांची मी रजा घेईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.